नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात की गुंतवणूक करताना आपण गोंधळून जातो काय. बऱ्याचशा वेळेस आपण काही इन्व्हेस्टमेंट करायची ठरवतो किंवा काही कुठेतरी आपल्याला आपले पैसे गुंतवायचे आहेत किंवा आपल्याला काही सेव्हिंग करायची, आपल्याला काहीतरी असं वाटतं की आपण कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करावी. त्या केसमध्ये आपण बऱ्याचशा वेळेस गुंतवणुकीच्या वेळेस आपल्याला बराचसा गोंधळ पडतो की आपण बऱ्याचशा वेळेस गोंधळून जातो की नेमकं मी कुठल्या कशा असेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. कारण आपल्या म्हणजे आपण जे बाहेर बघतो किंवा आपल्या समोर जे काही इन्व्हेस्टमेंट करताना लोकांना बघतो किंवा काही वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला जेव्हा दिसतात त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट गोंधळात टाकते की नेमकं मी काय करू. तर प्रत्येक याच्यामध्येच गोंधळून जातात आणि त्यावेळेस आपल्याला एक म्हणजे निर्णय घेण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग आपण मे बी काहीच गुंतवणूक करत नाही असंही होऊ शकतं. तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे की ज्यांना गुंतवणुकीच्या वेळेस किंवा गुंतवणूक करण्यासाठी जे लोक गोंधळून जातात किंवा ज्यांना काय करायचे, गुंतवणूक कुठे करायची हे समजत नाही. कारण काय की मार्केटमध्ये किंवा आपल्याला वेगवेगळ्या जेवढ्या काही सोर्सेस आहेत इन्फॉर्मेशनचे, थोडक्यात तुमचे यूट्यूब चॅनल असतील किंवा वेगवेगळे फेसबुकचे तुमचे ग्रुप्स असतील किंवा कुठेही तुमच्या सोबतली कोणी जरी इन्व्हेस्टमेंट करत असेल, आपण त्याच्याकडे बघून किंवा त्याला फॉलो करून करतोय काय. तर ही गोष्ट लक्षात घ्या की आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण स्वतः आपल्या चांगल्या फायनान्शियल ॲडवायझर थ्रू जर घेतलेली असेल तर तुम्हाला गोंधळून जाण्याचं बिलकुल कारण नाही. कारण तुमचं त्यामध्ये असेट अलोकेशन केलेलं असेल, तुमचं त्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन केलेलं असेल, तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती व्यवस्थित ठेवलेली असेल. कारण आपण बघतो की आज सोशल मीडिया आहे, सोशल मीडियाचं युग आहे. यामध्ये आज कोणीतरी येतं आणि हे चांगलं म्हणतं, उद्या कोणीतरी येतं आणि हे चांगलं म्हणतं, त्याच्यानंतर आपला कोणीतरी असा वेगळा सल्ला देतं की हे नको ते चांगलं आहे. बऱ्याचशा वेळेस कन्फ्युजन होत असतं. आपण या ठिकाणी कन्फ्युजन न होता आपण जर आर्थिक निर्णय घेताना फायनान्शियल ॲडवायझर, फायनान्शियल प्लॅनर्स जे वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स करून देतात किंवा जे याच्यामध्ये तज्ज्ञ आहेत त्यांचे जर मार्गदर्शनाखाली जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्हाला बिलकुल तुमचं म्हणजे फार काय त्याच्यामध्ये कन्फ्युजन किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही. परंतु जे स्वतः ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करतात किंवा जे स्वतःला काहीतरी वेगळं इन्व्हेस्टमेंट करण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मग गोंधळून जाण्यासाठी आपल्याला बाहेरचे लोक कन्फ्युजन करतात. बऱ्याचशा वेळेस आपण काय करतो की आपल्याला वाटतं की आपण या चॅनलचं एक कुठला तरी व्हिडिओ बघितला आणि याच्यावरून हे इन्व्हेस्टमेंट केली. असं न करता तुम्ही त्या जर तुम्हाला एक्सपर्ट म्हणजे असताल तुम्ही तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की गुंतवणूक करा. फक्त कोणाच्या तरी सांगण्यावरून किंवा कोणाच्या तरी यूट्यूबच्या चॅनलवरून किंवा कोणाचं तरी ॲडव्हर्टाईज म्हणून किंवा कोणीतरी सांगते म्हणून जर इन्व्हेस्टमेंट करताल तर ती तुमची गोंधळात टाकण्याची शक्यता आहे. बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत आजच्या युगामध्ये. तुम्ही वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये तुमची गुंतवणूक करू शकता. तर गोल्ड असेल तुमचं किंवा FD असेल, तुमचे वेगवेगळे म्युच्युअल फंड्स असतील, स्टॉक मार्केट्स असतील, याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. परंतु एकच गोष्ट मला प्रामुख्याने जाणवते की गोंधळून गेल्यामुळं किंवा आपल्याला काहीतरी आयडेंटिफाय न झाल्यामुळे, आपल्याला त्याच्यामध्ये काही क्लॅरिटी न आल्यामुळे आपण ती इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू लॉंग टर्म किंवा एक चांगलं रिटर्न परतावा मिळेपर्यंत आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक नाहीत करत. मार्केटमध्ये भरपूर असे ॲप्स आहेत की जे आपल्याला वेगळंच काहीतरी दाखवतात की ह्याचं रिटर्न तुम्हाला एवढ्या % आहे किंवा ह्याचं रिटर्न तुम्हाला एवढ्या % मागच्या 1 वर्षाचं मिळालेलं आहे, मागच्या 6 महिन्याचं रिटर्न तुम्हाला या फंडचं एवढं मिळालेलं आहे किंवा तुम्हाला या ॲसेट क्लासने 1 वर्षात एवढं दिलेलं आहे. वेगवेगळे प्लॅन्स आहेत. इन्शुरन्स कंपन्यासुद्धा आपल्याला गोंधळून टाकतात की हा प्लॅन चांगला आहे, हा प्लॅन चांगला आहे किंवा हा प्लॅन चांगला आहे किंवा हे प्लॅन चांगला आहे, एवढे भरा, याच्यानंतर एवढे मिळणार आहेत किंवा हे तुमचं एवढे तुमचे इन्व्हेस्टमेंट आहे, तुम्हाला एवढे मिळणार आहेत. तर ते ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही म्हणजे कलेक्ट करता या सगळ्या इन्फॉर्मेशन, तेव्हा तुम्ही नक्कीच गोंधळात पडता की मी आता नेमकं काय करू. तर एक साधं एक सिम्पल तुम्हाला एक मी फॉर्म्युला सांगतो की हाऊ टू कॅल्क्युलेट किंवा हाऊ टू आयडेंटिफाय विच इज अ बेस्ट ऑर हे कुठली गोष्ट चांगली आहे या सगळ्यांमध्ये. तुम्हाला कोणीतरी सांगत असेल म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा, कोणीतरी सांगत असेल तुमचं
पेन्शन प्लॅन्स घ्या, PF घ्या. तुम्ही कोणीतरी सांगत असेल तुम्हाला की तुमचे जे इन्शुरन्सचे प्लॅन्स आहेत, LICचे प्लॅन्स आहेत, युलिपचे प्लॅन्स आहेत, काही FDs आहेत. प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळं सांगत असेल आणि त्यामध्ये तुमचा गोंधळ उडत असेल. त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही फक्त कॅल्क्युलेट करण्यासाठी किंवा एक गोष्ट तुम्हाला एक डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला मी ती गोष्ट हेल्प करेल. मी ती सांगतो की तुम्ही एक गोष्ट कॅल्क्युलेट करा. प्रत्येक तुमच्या ज्यावेळेस ॲसेट क्लासमध्ये तुम्ही तो निवडणार आहात किंवा तुम्ही जोही तुम्हाला विचारणार आहे की तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्यावेळेस तुम्ही फक्त एक क्वेश्चन तुमच्याकडे तयार ठेवा. तो म्हणजे मागच्या 20 वर्षात महागाई किती टक्क्यांनी वाढलेली आहे. याचा आन्सर तुम्ही काढून ठेवा तुमच्याकडे. ज्यावेळेस कोणी तुम्हाला सल्ला देईल किंवा तुम्हालाही कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची वेळ येईल, त्यावेळेस तुम्ही ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काढून ठेवा तुमच्याजवळ आकडा की ॲव्हरेज इन्फ्लेशन किंवा ॲव्हरेज महागाई जी आहे मागच्या 20 वर्षात किती टक्क्यांनी वाढलेली आहे. जर ती 6% असेल, आपण रफली समजा म्हणू की काही वेळेस 5% असेल, काही वेळेस 4% असेल, काही वेळेस 7% असेल, रफली आपण 6% जरी महागाई कॅल्क्युलेट करून ठेवली, आपल्याला हे गणित माहीत असलं पाहिजे की महागाई ही 6%ने वाढलेली आहे. मग तुम्हाला जो कोणी सल्ला देण्यासाठी येणार आहे किंवा जे काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात त्याच्यामध्ये फक्त एक गोष्ट तुम्ही कॅल्क्युलेट करा की माझी महागाई 6% आहे, 6%च्या वर किती टक्के रिटर्न तुमच्या त्या ॲसेट क्लासमधून मिळणार आहेत. जर तुमचे रिटर्न जर 12% असतील तर तुम्ही ती महागाई प्लस तुमचे एक्स्ट्रा रिटर्न 6% हे तुमचे झाले. जर तुमची जर रिटर्न 5% असतील तर महागाईपेक्षा 1% कमी. जर तुमचे जर रिटर्न 6% असतील तर महागाई एवढेच रिटर्न आहेत. जर तुमची जर रिटर्न त्या इन्व्हेस्टमेंटचे 7% असतील तर महागाईपेक्षा 1% जास्त आहे. आणि हे जर तुमच्याकडं जर म्हणजे व्हॅल्यूज असतील आणि तुम्हाला जर सल्ला देणारा येत असेल की एवढी इन्व्हेस्टमेंट एवढ्या दिवसासाठी एवढे भरा आणि एवढे मिळतील, तर त्याचा एकच प्रश्न विचारा की ही जी रिटर्न आहेत ह्याच्यात किती टक्के मला कंपाऊंड इंटरेस्टचे रिटर्न मिळत आहेत त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी. जर ते म्हणत असतील की तुम्हाला 8% मिळत आहेत, 9% मिळत आहेत, 10% मिळत, मग तुम्हाला तो अंदाज लागेल की आपण कुठल्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. इथं मी तुम्हाला फक्त कॅल्क्युलेशन्स किंवा तुमची इन्फॉर्मेशन देतो की ही गोष्ट करा. ह्याच्यामध्ये रिकमेंडेशन नाही की तुम्ही ह्याच्यामध्येच करा, त्याच्यामध्येच करा किंवा हीच इन्व्हेस्टमेंट करा. तुम्हाला ज्यावेळेस ही इन्व्हेस्टमेंट करायची त्यावेळेस तुम्ही नक्कीच चांगल्या ॲडवायझरचा सल्ला घ्या. परंतु त्याआधी तुम्हाला ह्या 4 गोष्टी जर माहीत असतील तर तुम्ही नक्कीच कन्फ्युजनपासून दूर होताल. जर गोल्ड जर तुम्हाला 10 वर्षाच्या रिटर्न जर ॲव्हरेज रिटर्न जर 10% देत असेल तर नक्कीच ते तुम्हाला महागाईपेक्षा जास्त रिटर्न देते. जर FD जर तुम्हाला 5% देत असेल तर नक्कीच त्या महागाईपेक्षा कमी रिटर्न्स आहेत. कुठलाही ॲसेट क्लास असू द्या, ॲसेट क्लास चेंज होतो, रिटर्न नाही चेंज होतो. म्हणजे त्या ॲसेट क्लासचे रिटर्न तेच असतील. थोडक्यात गोल्डचे रिटर्न्स आहेत. एका गोल्डचे वेगळं आणि दुसऱ्या गोल्डचं वेगळं असं नाही. किंवा तुमचे FDचे रिटर्न्स आहेत. हे सगळे रिटर्न एका रेंजमध्येच असतात. मग तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल की आपण जी इन्व्हेस्टमेंट करतो आहे ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला 9%, 10%, 12% किती टक्क्यानं तयार होती. तर तुमच्याकडे हे जर क्वेश्चन म्हणजे तयार असेल तर तुम्हाला नक्कीच तुम्ही गोंधळापासून वाचाल. तुम्हाला म्हणजे कोणी फार एक्स्ट्रा जे नॉलेज आहे ते तुमच्याकडे स्वतःचं असेल आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना ते तुम्ही कन्फ्युजनमध्ये नाही अडकणार. ओके, या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आपण प्रत्येकाने एक फायनान्शियली लिटरेट व्हावं, फायनान्शियली स्टेबल व्हावं आणि एक फायनान्शियल फ्रीडम किंवा आर्थिक स्वातंत्र्याकडे जावं. थँक्यू.